वसमत येथील अनधिकृत वीटभट्ट्यावरील अवैध गौण खनिज उत्खननाला अभय आणि सामान्य जनतेची आर्थिक लूट यामुळे वसमतच्या तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली। लोकसेवकच माफियांचे सहकारी बनले आहेत असा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे। अनधिकृत वीटभट्ट्यांच्या वाहतुकीमुळे वारंवार अपघात होऊन निष्पाप बळी जात आहेत, तरीही तहसीलदार कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत। 5,52,00,000चा दंड कागदावरचा असून प्रत्यक्ष वसुली शून्य आहे। अवैध दगडमुरूम उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत आहे। अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून तक्रार करणाऱ्या नागरिकांना खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली जात असल्याचा आरोप आहे। मागील 2 वर्षापासून 85/7 सारखे अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित असून दाखल्यांसाठी नागरिकांची आर्थिक लूट केल्याचा आरोप सुद्धा होत आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आनंद खरे यांनी महसूल मंत्र्याकडे निवेदनाद्वारे तहसीलदार दळवी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलेला आहे। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे।